नमस्कार. मी आज आपल्याला शिवाजी महाराजांच्या विषयी एक अशी माहिती सांगणार आहे जी सामान्यपणे लोकांना प्रचलित नाही आहे. ती अशी की जेव्हा पण आपण जे पण राजकीय पक्ष आहेत किंवा जे लोक शिवाजी महाराजांचं नावाचा उपयोग करतात स्वतःसाठी, ते लोक बऱ्याचदा हिंदी भाषेला विरोध करण्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांचा उपयोग करतात. त्याच्यावर एक चित्रपट पण आला होता, मी शिवाजीराजे बोलतोय. तर मला हा जो मी चलचित्र बनवतोय याच्यातून मला लोकांना ज्या गोष्टी माहिती संज्ञांमध्ये नाही आहेत त्या गोष्टी मला आणायच्या आहेत. जसं की आज जे शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, जे लोकांना त्यांचा इतिहास माहिती आहे, ते चरित्र ज्या व्यक्तींनी काव्यबद्ध केलं ती व्यक्ती खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यांचं नाव आहे राजकवी भूषण. तर त्या राजकवी भूषणनी आपल्या काव्यमय शैलीतून 52 प्रकारची काव्य लिहिलेली आहेत आणि त्याचं नाव आहे शिवबावनी. आणि त्याच्यातून प्रत्येक प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला त्यांनी जिवंत केलेला आहे. त्यातलं एक जे काव्य आहे ते मी आज आपल्याला बोलणार आहे आपल्यासमोर आणि त्याचा काहीसा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. ते या प्रकारे आहे. त्याची भाषाशैली खूप कठीण आहे. आजपासून 350 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशामध्ये टिकमगड म्हणून एक गाव आहे कानपूरच्या जवळ, तिकडे ह्या कविभूषणचा जन्म झाला. हे त्याचं जन्मगाव. आणि तिकडच्या सुबोध संस्कृतनिष्ठ हिंदीतून त्यांनी ही काव्य लिहिलेली आहे. त्यातलं एक काव्य आहे ते मी आपल्यासमोर बोलतो. शब्द शैली खूप कठीण आहे. साजी चतुरंग बीर रंग में तू रंग चढ़ी सारे जा शिवाजी जंग जीतन चलत है भूषण भनत नाद बिहद नगारन के नदी नद मद गबरैन के रलत है ऐल फैल खैल भैल कलक में गैल गैल गजन के ठैल पैल सैल उसलत है तारस तरन्न धुरी धारा में धरत जिमी थर थर पारा पारा वार यो हलत थर थर पारा पारा वार यो हलत. प्रत्येक प्रसंग जो आहे, जसा हा जो काव्य आहे ह्याच्यामध्ये शेवटची जी कडवं आहे ते त्यांनी सालेरच्या युद्धाचं वर्णन केलेलं आहे. सालेर नावाचा एक किल्ला आहे नाशिकच्या पुढे, जे खानदेश म्हटला जातो त्याच्यामधला तो किल्ला आहे. त्याचं युद्ध हे अत्यंत भीषण होतं, त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर आपण अशाच प्रकारची जी माहिती आहे ती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी तुम्हाला माझ्या ह्या शेअरमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.